नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा संजय जांभेकर ह्या नवीन एका चॅनलमध्ये आपलं या नवीन माहितीसह आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगला असाल अशी मी आशा करतो. पुणे महानगर विकास प्राधिकरण म्हणजे PMRD आणि म्हाडा या दोन्ही ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये आपले जे PMRDचे जे घर आहेत किंवा म्हाडाचे जे घर आहेत किंवा फ्लॅट्स आहेत, तर जर महिलाच्या नावावर जर हा अर्ज भरला तर काय फायदा होईल? तर नक्कीच या ठिकाणी फायदा होऊ शकतो मित्र हो. कारण तुम्ही जर पाहाल तर महिला आणि आहेतच, आणि आजकाल तुम्ही बघता तर बचत गट ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि महिला अतिशय चांगल्या प्रकारे त्या बचत गटचं काम पूर्ण करत आहेत. आणि महिला ह्या घरामधील गृहिणी तर आहेतच, शिवाय त्या या घरातील एक गृहमंत्री सुद्धा आहेत. तर घरातील खूप मोठा भार त्या सांभाळतात. म्हणूनच शासनाने महिलांना खूप मोठ्या प्रमाणात प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. अनेक त्या जिम्मेदारी देत आहेत. एवढंच नव्हे तर भारतामध्ये महिलांचं शिक्षण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येईल. महिलांना खूप मोठं प्राधान्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळेच आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल तर बचत गट आहे किंवा अशा अनेक माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण सध्याला चांगल्या प्रकारे होत आहे. म्हणून आपण जर या महिलाच्या नावावर जर आपण अर्ज भरला, फॉर्म भरला तर अतिशय उपयोगी आहे. त्यांना एक 10 ते 20% सबसिडी मिळते, हे मात्र अगदी खरं आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही बघाल किंवा ह्या जेव्हा घराचा आयकर जेव्हा भरायला येईल, आता माझाही घराचा आयकर आलेला आहे आणि तो महिलाच्या नावे आहे, तर त्यांना त्या ठिकाणी 10% सबसिडी मिळत आहे. एवढंच नव्हे तर जे गॅस सिलेंडर आहे आपलं, तर त्याही ठिकाणी महिलांना जर ते महिलाच्या नावे जर असेल तर तिकडून देखील वर्षाला 3 सिलेंडर हे मोफत मिळतात. हे देखील खूप मोठी सबसिडी आहे. की आपण या महिलांना त्यांच्या नावावर फॉर्म भरल्यास खूप मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर आपण त्यांच्या नावाच फॉर्म भरायला पाहिजे. आपण त्यांना एक कॉपलिंगंट राहून अर्ज भरणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आजची माहिती? जर तुम्हाला माझी माहिती आवडली असल्यास आपल्या माहितीला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. नेहमी आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू. बाय.